राजीवनगर एसटी आगारात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते 5 नव्या आधुनिक लालपरी बसगाड्यांचे विधिवत पूजन व स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। 5 दिवसांपूर्वी आगार व्यवस्थापक व अन्य अधिकाऱ्यांनी बसगाड्यांची गरज अधोरेखित करत मागणी प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करत आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर आगारासाठी एकूण 20 नव्या बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 आधुनिक बसगाड्या आज आगारात दाखल झाल्या असून उर्वरित 10 मिनी बसेस आणि 5 मोठ्या बसेस येत्या काही दिवसात दाखल होणार असल्याचे आमदार काळे यांनी यावेळी सांगितले। बऱ्याच दिवसांची म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्षांनी आपल्याला नवीन गाड्या आलेल्या आहेत। आम्ही आता वैरागारांनी सांगितलं त्याच्यानुसार आमदार साहेबांना भेटलो आणि त्यांना पत्र दिलं। त्यांनी त्या क्षणी आपली जी मागणी होती त्याच्यानुसार ते म्हटले की मी लगेच त्यांनी म्हणजे त्यांच्या पीएला सांगितलं की लगेच पत्र तयार करा आणि त्यांनी लगेच त्याचा पाठपुरावा करून आपल्याला 5 गाड्या आलेल्या आहेत। अजूनही आपल्याला 15 गाड्या भेटणार आहेत। जर 15 गाड्या आपल्याला भेटल्या तर आपला बराच तालुक्याचा प्रश्न हा संपला जाणार आहे। पण आमदार साहेबांना माझी एक विनंती आहे, ज्या गाड्या आम्ही चालू करतो त्याच्यानुसार तुम्ही त्या रस्त्यांची हे करा, कारण आता कडूस रोडचं काम चालू आहे, सायगाव रोडचं काम चालू आहे। आमच्या एकाच दिवशी 3 गाड्यांच्या स्प्रिंगा तुटलेल्या आहे, म्हणजे ज्या गाड्या येतात त्या ब्रेकडाऊन होतात आमच्याकडे। त्याच्यामुळे आम्हाला त्या टायमिंगला गाडी द्यायला पाहिजे, त्या टायमिंगला आम्हाला गाडी देता येत नाहीये। त्याच्यानुसार माझ्या मते